नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कढे गावाच्या विकासाबरोबरच गावातील बालकांचा विकास व्हावा, त्याबरोबर बालकांनी खेळण्याची साधनसामग्री पाहिल्यावर त्यांचे मन शाळेत मग्न राहावे, या दृष्टीने पंचायत समिती 15 वित्त आयोग निधीतून बालविकास प्रकल्प अंतर्गत क्रमांक 1 ते 4 अंगणवाडीतील बालकांना बसण्यासाठी टेबल, खुर्ची व खेळणे वाटपाचा कार्यक्रम दिनांक 19 रोजी घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य महावीर जैन तसेच प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका प्रकल्प अधिकारी चेतन जाधव, विस्तार अधिकारी सौ संध्या बोरसे यांना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परंतु मी सगळं पारदर्शकताप्रमाणे त्यांना कोटेशन आणून दिले आणि जे साहित्य आपण घेतलं सर, ते सगळं प्ले ग्रो कंपनी मीन्स ही दिल्लीची सगळ्यात टॉपची कंपनी, जे लहान बच्चूंचं जे साहित्य असतं त्याच्यातली सगळ्यात टॉप 5 मधली जी कंपनी प्ले ग्रो, तिथून आपण साहित्य खरेदी केलं. कारण की काय असतं, उद्या उठून कोणी या कामाची चोक्षी केली तर आपल्यामुळे आपण तर सरळ बिल काढून मोकळं होतो, पण आपल्यानंतर जे अधिकारी असतात त्यांना त्रास नको व्हायला, म्हणून मी जे 120 चेअर इस्टिमेटला कोटेशनला ते 120 चेअर उभे केले. जे 16 टेबल्स आहेत, मून टेबल, ते 16 टेबल उभे केले. व्हॉलीबॉलचे 4 किट आहे, व्हॉलीबॉलचे 4 किट, घसरगुंडीचे जे रायडर्स आहेत ते पण 4, म्हणजे जे आपल्या कोटेशनला आहे. मी करू शकलो असतो इथे 120 खुर्ची आहेत, 80 खुर्ची दाखवली असती, कोणी मला विचारलं नसतं. परंतु माझ्या नंतर आपल्या अधिकाऱ्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी पारदर्शकताप्रमाणे सगळ्या ज्या खरेदी केल्या. म्हणून माझ्या अंगणवाडीच्या सेविकांना, ताईला पण विनंती आहे की या खरेदी करताना आम्हाला काय त्रास झालाय, या अधिकारीला असो या मला असो, ते आम्हालाच माहिती. म्हणून आपण बी जे वस्तू देतोय आम्ही तुम्हाला, प्रत्येक अंगणवाडीला 4 टेबल आहेत, त्यानंतर तुम्हाला 25 चेअर आहेत, 30 चेअर आहेत आय थिंक प्रत्येक अंगणवाडीला. व्हॉलीबॉल आहे, रायडर्स आहेत, फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, त्यानंतर एलिफंट आहेत, बॉल्स आहेत, असे वेगवेगळे साहित्य आपण घेतलेले. म्हणून तुम्हाला साहित्य दिल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांची, मी तुम्हाला सांगतो 8 दिवसात तुमच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. माझ्या गावात मी दिलेलं होतं बळसाना, तेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य होतो, त्या टायमाला मी दिलं होतं, तेव्हा मुलांची एवढी संख्या वाढली. मग नंतर काय असतं, जे लोक 9 दिवस कपडे घालतात, नंतर ते जुन्यावर येऊन जातात. तशी गमत आपल्या अंगणवाडी सेविका ताईंची असते. ती वस्तू दिल्या का 10 दिवस ठेवतील, नंतर मग एका कोपऱ्याला लावून देतील, मग त्याच्यावर डस्ट फोपटा वगैरे काय असेल ते भरत असतं. म्हणून माझी आपल्याला विनंती, मुलांची संख्या वाढवा. अजून यापुढे काय लागेल ठीक आहे, आम्ही प्रशासक बसलो, परंतु आम्ही कुठूनही झगडून तुमच्या अंगणवाडीसाठी काहीतरी करू. न्यायालय सरांनी सांगितलं की आरो प्लांट, सर आरो प्लांट सुद्धा हायस्कूलला देता येत नाही. तुमच्या GR असा आहे गव्हर्नमेंटचा, भाऊसाहेब देता येत नाही. परंतु मी काय झगडे करून दिलेले आहेत प्रत्येक हायस्कूलांना आरो प्लांट, ते मलाच माहिती. माझं तेच असतं की शिक्षणाकडे जास्त एक आरोग्य शिक्षण. म्हणून मला बी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण बी एवढ्या महागड्या वस्तू दिल्यात. एक कमीत कमी 3,24,000च्या वस्तू काय, मी रिसर सांगतो तुम्हाला रेकॉर्डवर, असं काही नाही की मागे पुढे कितीची काय निधी. 3,24,000 ते त्याचं GST वगैरे काय तुमचे थर्ड पार्टी कट होते, असे काय 40-50 हजार रुपये कट होतात. म्हणजे सगळ्याच साहित्य, एवढ्या महागड्या वस्तू आपण देतोय सगळ्या अंगणवाडीला. तर माझी विनंती, आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवा, पोषणाकडे लक्ष द्या, पोषणावर चांगलं गरम मुलांना काय देते ते बघा. म्हणून आपण नवीन काहीतरी आपण करत राहू. म्हणून आपल्यालाही विनंती की याकडे सगळ्या अंगणवाडी सेवकांनी लक्ष द्या आणि आज सगळ्यांना या कार्यक्रमात सगळेजण उपस्थित राहिले, मी सगळ्यांचं आभारी आहे. यापुढे असंच काय आपण करत राहू. तुम्ही कधी मला कॉल करा की या अंगणवाडीला हे लागणार, आपण नक्कीच काम करणार आहेत. यापुढे आपण युनिफॉर्म पण देणार आहेत मुलांना. आणि आपण प्रशासकी बसलो ना, पदावर बी राहिलो तर असे लोक माझ्याकडे असतात जे स्पॉन्सर, की मी त्यांना लावून एक आपण प्रत्येक अंगणवाडीला 20-25 युनिफॉर्म पण पुढच्या वर्षी द्यायचा प्लॅन आहे आपला. परंतु आपल्याकडून मुलांना ABCD शिकवा. माझ्या स्वतःची इंग्लिश मिडियम आहे, बऱ्यापैकी तर लोकांना माहित नसेल, बाकींना माहित आहे. माझी स्वतःची इंग्लिश मिडियम, माझ्या इंग्लिश मिडियमला अशी टेबल नाही दिलेले सर. मी देऊ शकलो असतो, मी पैसे घेतो 12,000 रुपये, तरी नाही दिले. असं नको उद्या उठून वळालं की भाऊ स्वतःच्या इंग्लिश मिडियम कडे लक्ष देतो, अंगणवाडीकडे नाही. माझ्या इथे साधे खेळणी पण नाही, तरी तुम्ही एवढे नशिबान आहेत अंगणवाडी कसे विका या इथल्या गावातले मुलं की तुमच्या इंग्लिश मिडियम पेक्षा चांगल्या वस्तू आपण या अंगणवाडींना देते. म्हणून तुम्ही त्याचे चांगला उपयोग करा. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.